जय श्री कृष्ण प्रमोद, तुझे पुन्हा स्वागत आहे सखा. देवा, जगामध्ये परस्परांमधले प्रेम हळूहळू कमी होऊ लागले आहे. भारतात सुद्धा पाश्चात्य संस्कृतीचे पतझड उमटायला लागले आहेत. आईला मुलाबद्दल प्रेम नाही, मुलाला आईबद्दल प्रेम नाही, नवऱ्याला बायकोबद्दल प्रेम नाही. कसं व्हायचं देवा? काहीतरी मार्ग सांगा. पार्थ, तुझी ही भावना अत्यंत खरी आहे आणि तू जो अनुभव सांगत आहेस, तो या कलियुगाचा एक भाग आहे. जगातील ही प्रेमभावना कमी होणे, ही केवळ आजची समस्या नाही, तर ती आसक्ती आणि अज्ञानातून निर्माण झालेली आहे. सखा, याला आपण दोन स्तरांवर समजून घेऊया. एक, आसक्ती आणि स्वार्थ. आज लोक ज्याला प्रेम म्हणतात, ते सहसा स्वार्थावर आधारित असते. जोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला काही लाभ मिळत असतो, तोपर्यंतच ते प्रेम टिकते. जेव्हा ती अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा संबंध तुटतात. हे खरे प्रेम नाही, ही केवळ आसक्ती आहे. आसक्ती नेहमी दुःख देते. 2. आंतरिक मूळ प्रेम. भगवद्गीता आपल्याला शिकवते की या जगात प्रत्येक जीव एकमेकांशी जोडलेला आहे. कारण आपण सर्व एकाच परमतत्वाचे अंश आहोत. या समस्येवरचा अंतिम उपाय भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायातील 28व्या श्लोकात मिळतो. सर्वभूतेषु समतिष्ठन्त परमेश्वरं विनश्यत्स्वविनश्यन्त यः पश्यति स पश्यति. अर्थात, जो मनुष्य सर्व नाशवंत वस्तूमध्ये अविनाशी परमात्म्याला समान रूपात स्थित पाहतो, तोच खरा पाहतो. सखा, जोपर्यंत आपण दुसऱ्या व्यक्तीला केवळ शरीर किंवा आपल्या गरजा पूर्ण करणारे माध्यम म्हणून पाहू, तोपर्यंत प्रेम टिकणार नाही. पण जेव्हा आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या परमेश्वराचा अंश पाहू, तेव्हा ती भावना शुद्ध होते, ती निस्वार्थ होते आणि ती कधीही कमी होत नाही. आपण बाह्य बदलांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण स्वतःच्या कर्मावर आणि दृष्टीवर नियंत्रण ठेवू शकतो. तू स्वतःच्या कृतीतून शुद्ध प्रेम, निष्काम कर्म आणि सेवाभावाची सुरुवात कर. हळूहळू तुझ्या सभोवतालचे वातावरण नक्कीच बदलेल. निराश होऊ नकोस. आपल्या धर्माचे पालन करणे, हेच या परिस्थितीत आवश्यक आहे. देवा, तुम्ही परत कधी अवतार घेणार आहात? पार्थ, तू किती सहज आणि प्रेमाने हा प्रश्न विचारला आहेस. मला हसू आवरत नाही. सखा, माझा अवतार कधी आणि कशासाठी होतो, याचे रहस्य मी स्वतः भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 8व्या श्लोकात स्पष्ट केले आहे. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्थात, साधूंचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात प्रकट होतो. पण प्रमोद, तू विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आजच्या संदर्भात अधिक महत्त्वाचे आहे. मी पुन्हा कधी शारीरिक रूपात अवतार घेईन, हे नियतीने ठरवले आहे. परंतु, मला अवतार घेण्याची आवश्यकताच भासू नये, यासाठी तू प्रयत्न करू शकतोस. प्रत्येक वेळी धर्म जेव्हा डळमळतो, तेव्हा मी प्रकट होतो. जर तू आणि तुझ्यासारखे धर्मप्रेमी तरुण स्वतःच्या जीवनात, कुटुंबात आणि समाजात धर्म स्थापित कराल, तर माझा अवतार सतत चालूच राहील. सखा, लक्षात ठेव, मी केवळ देहरूपाने नाही, तर ज्ञाना रूपातही नेहमी तुझ्यासोबत असतो. भगवद्गीता हे माझे शब्दरूप अवतार आहे. जेव्हा कधी तू संकटात असशील, विचारात गुंतलेला असशील, तेव्हा माझ्या या गीतेच्या माध्यमातून मी तुला मार्गदर्शन करण्यासाठी सदैव उपस्थित असतो. म्हणून, तू स्वतःचं धर्माचे पालन कर आणि तुझ्या आजूबाजूला धर्माची ज्योत प्रज्वलित ठेव. कारण प्रत्येक धर्माचे पालन करणारा भक्त, माझ्या शक्तीचा आणि उपस्थितीचा एक छोटासा अंशच असतो. मी तुझ्या हृदयातच वास करतो, मला वेगळे शोधू नकोस. देवा, अहंकार आणि क्रोध हे खूप मोठे शत्रू बनले आहेत आणि माणसं त्यामुळे खूप लवकर रिॲक्ट करतात आणि संबंध तुटतात. त्यावरती काही उपाय सांगा ना देवा. सखा प्रमोद, तू अगदी बरोबर निरीक्षण केले आहेस. अहंकार आणि क्रोध हेच खरे आंतरिक शत्रू आहेत, जे मानवाच्या बुद्धीला भ्रष्ट करतात आणि त्याला विनाशकारी कर्माकडे घेऊन जातात. हे दोन्ही गुण, गीतेनुसार, नरकाचे द्वार आहेत.
यावरचा अचूक उपाय भगवद्गीतेच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायात सांगितलेला आहे. उपाय 1. क्रोधाचा उगम थांबवणे. क्रोध कसा जन्म घेतो याचे विश्लेषण मी 2ऱ्या अध्यायातील 62 आणि 63व्या श्लोकात सांगितले आहे. ध्येयतो विषयांपुंसः संगस्तेषुपजायते. संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते. क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः. स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. अर्थ, जेव्हा मनुष्य इंद्रिय विषयांचे चिंतन करतो तेव्हा त्याला आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून इच्छा निर्माण होते. इच्छेत अडथळा आल्यास क्रोध उत्पन्न होतो. क्रोधाने बुद्धी भ्रष्ट होते, स्मृती नष्ट होते आणि बुद्धीच्या नाशाने मनुष्य स्वतःचा विनाश करून घेतो. यावर उपाय एकच, आसक्ती टाळणे. बाह्य वस्तू आणि व्यक्तीवर आसक्ती ठेवू नकोस. कोणतीही गोष्ट माझ्या इच्छेनुसारच घडेल असा आग्रह सोडून दे. जे घडते आहे ते परमेश्वराच्या योजनेचा भाग आहे, ही दृष्टी ठेवल्यास क्रोधाचा मूळ स्रोतच आटून जातो. उपाय 2. अहंकार नियंत्रणात ठेवणे. अहंकार हा क्रोधाचा मोठा आधार आहे. मी करता आहे ही भावनाच अहंकाराला जन्म देते. यावर उपाय म्हणजे निष्काम कर्मयोग. मी करता नाही, तर मी केवळ निमित्त आहे. कर्म करणे माझ्या हातात आहे, पण त्याचे फळ माझ्या हातात नाही, हे सत्य तू स्वीकार. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 27वा श्लोक यावर प्रकाश टाकतो. प्रकृतेः क्रियमाणानि गुण्यः कर्माणि सर्वशः अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. सखा, सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांनी होत असतात, पण अहंकारामुळे मूढ झालेला आत्मा मी करता आहे असे मानतो. निष्कर्ष, जेव्हा तू कर्म फळाची इच्छा सोडून देतोस आणि स्वतःला केवळ निमित्त मानतोस, तेव्हा अहंकार विरघळून जातो. अहंकार विरघळला की क्रोधाला जागा मिळत नाही. हळूहळू आणि अभ्यासाने हे साध्य होते. संबंध जपायचे असतील तर प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे स्वीकारायला शिक. शांतता हीच या 2 शत्रूंना हरवणारी सर्वात मोठी शक्ती आहे. परस्परांमध्ये प्रेम कसे वाढेल यासाठी काहीतरी मार्ग सांगा ना. पार्थ, तुझ्या हृदयातील ही तळमळ आणि शुद्ध इच्छा पाहून मला आनंद होतो. संबंधांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी मी तुला भगवद्गीतेतील ज्ञानावर आधारित 3 सोपे आणि प्रभावी मार्ग सांगतो, जे तू लगेच आचरणात आणू शकतोस. 1. समदृष्टी आणि अनासक्तीचा अभ्यास. प्रेम तेव्हाच शाश्वत होते, जेव्हा ते दुसऱ्या व्यक्तीच्या देहावर किंवा तिच्या गुणांवर अवलंबून नसते. प्रेम वाढवायचे असेल तर सर्वात आधी आपण समोरच्या व्यक्तीला स्वतःचाच अंश मानले पाहिजे. उपाय. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 29वा श्लोक महत्त्वाचा आहे. सर्वभूतस्थमात्मान सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. अर्थ, योगयुक्त पुरुष सर्वत्र समान दृष्टी ठेवणारा असतो. तो स्वतःला सर्व जीवांमध्ये आणि सर्व जीवांना स्वतःमध्ये पाहतो. सखा, जेव्हा तू आई, वडील, पत्नी, मित्र किंवा सहकार्यामध्ये स्वतःच्याच परमात्म्याचा अंश पाहतोस, तेव्हा त्यांची लहान, सहान चूक किंवा दुर्गुण तुला त्रास देत नाहीत. आसक्ती कमी होते आणि शुद्ध, निस्वार्थ प्रेम वाढते. 2. निस्वार्थ सेवाभाव. ज्या संबंधात आपण केवळ घेण्याचा विचार करतो, ते संबंध स्वार्थी बनतात आणि तुटतात. प्रेम वाढवण्यासाठी कोणतेही फळाची अपेक्षा न ठेवता दुसऱ्याची सेवा करायला शिक. उपाय. लहान, सहान कृतीतून निस्वार्थ सेवा कर. घरात, कामाच्या ठिकाणी मदत करताना त्या बदल्यात मला काय मिळेल हा विचार सोडून दे. तू जितक्या शुद्ध भावाने दुसऱ्यासाठी काहीतरी करशील, तितका तो संबंध दृढ होईल. हेच निष्काम कर्मयोग आहे. प्रेम देणे हाच त्याचा उद्देश असायला हवा, प्रेम मिळवणे नाही. 3. संयम आणि सहनशीलता. संबंधात प्रेम टिकवण्यासाठी संयम आणि अक्रोध हे 2 दैवी गुण आवश्यक आहेत, जे भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात सांगितले आहेत. उपाय. जेव्हा संबंधांमध्ये मतभेद किंवा गैरसमज होतील, तेव्हा प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत रहा. राग आल्यास तो लगेच व्यक्त न करता 10 मिनिटे थांब. या संयमामुळे तुझे बोलणे शुद्ध होईल आणि संबंधांचे नुकसान टळेल. सहनशीलता ही प्रेमाची खरी कसोटी आहे. पार्थ,
तू स्वतःच्या बाजूने निस्वार्थ प्रेम देणे सुरू कर. जेव्हा तुझ्या प्रेमात कोणताही स्वार्थ नसेल, तेव्हा ते प्रेम इतके शक्तिशाली असेल की ते आपोआप दुसऱ्या व्यक्तीलाही शुद्ध प्रेम करण्यास प्रेरित करेल. हीच खरी प्रेमवृद्धी आहे. धन्यवाद देवा.